नमस्कार YouTube फॅमिली. आज आपण बनवणार आहोत छोले भटुरे. चला तर मग आपण रेसिपी बघूयात. आपण कुकर मध्ये तेल घालूयात. त्यात लवंग, जिरं आणि तमालपत्र घालते मी. त्यातच आता भिजवलेले छोले घालायचे. हे छोले मी रात्रभर भिजवून घेतलेले आहेत. आता 2 ग्लास पाणी घालून झाकण बंद करून 4 ते 5 शिट्ट्या होऊन द्यायच्या आहेत. आता आपण याचा मसाला तयार करून घेऊया. पॅन मध्ये मी तेल गरम करायला ठेवले. तेल चांगलं गरम झालं की खडे मसाले घालायचे आहेत. त्याच्यासोबतच 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत मी. 3 मिरच्या घेतलेल्या आहेत. हे सगळं तेलात चांगलं परतून घ्यायचंय. लसूण, आणि आलं घालते. हे सगळं छान तेलात परतून घ्यायचं आहे. त्याच्यासोबतच 2 मीडियम साईजचे टोमॅटो हे छान तेलात परतून घ्यायचं आहे. टोमॅटो मऊसर झालेले आहेत, बघू शकता. त्याच्यात आता मी कोथिंबीर आणि थोडा पुदिना घालते. आता हे थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. थोडं नॉर्मल टेम्परेचरला आलं की याची पेस्ट करून घ्यायची आहे. आपले छोले पण आता शिजलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता आपण छोले तयार करायला घेऊया. पातेल्यात मी तेल घालते. त्यात कांदा घालायचा आहे. कांदा चांगला तेलात परतून झाला की याच्यात मसाले, लाल तिखट, हळद, गरम मसाला, धणेपूड, जिरेपूड हे सर्व छान तेलात परतून घ्यायचं आहे. त्याचा खूप छान खमंग असा वास सुटतो. परतून झालं की या तयार मसाला घालणार आहे मी, जो आपण मगाशी वाटून घेतलेला आहे. छान एकजीव करून घ्यायचा आहे. यात मी छोले घालते शिजवलेले. छोले घालून परत एकदा छान मिक्स करून घेऊया. सगळ्यात शेवटी यात मीठ घालणार आहे मी. तुम्ही बघू शकता आपले छोले छान शिजतात. त्याला उकळी आली की छान वरून कोथिंबीर घालते मी. आणि आपले छोले तयार आहेत. आता आपण भटुरे बनवून घेऊया. त्याच्यासाठी मी परात घेतले. त्यात 1 वाटी मैदा घेतला आहे आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं. मीठ घालूया. ओवा घालायचा थोडा आणि दही, अर्धा वाटी दही घेतलं मी. रवा सुद्धा मी अर्धी वाटी भिजत घातला होता अर्धा तास, तो यात मी घालते. हे सगळं छान मिक्सचर मळून घ्यायचं आहे आणि 1 अर्धा तास ठेवायचं आहे झाकून. आता आपण याचे गोळे बनवून घेऊया. गोळे बनवून झाले की परत ते तेल लावून 5 मिनिटं सेट होऊन द्यायचे आहेत. त्याच्यानंतर तेल लावून वाटून घ्यायचं आहे पोळपाटावर आणि गरम तेलात सोडायचं आहे.
अशा पद्धतीने तळले की छान फुगतात, बघू शकता तुम्ही। आपले भटुरे तयार आहे, छोले बरोबर सर्व करा। बघू शकता तुम्ही किती छान तयार झालेले आहेत छोले भटुरे। रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।